उत्तरकांड सर्ग 8 पुढे सुरू. राक्षस समुदायाचा नाश करून तुम्ही पृथ्वीचा भार हरण केलात. हे धरणी धारण करणाऱ्या विष्णू, या काळी सर्व प्रजांचा नाश होत असताना रावणाचा वध करण्याच्या इच्छेने तुम्ही मर्त्यलोकी गेला होतात. पूर्वी देवांजवळ 11,000 वर्षे पृथ्वीवर राहण्याचा कालावधी तुम्हीच निश्चित केला होता. आता तुमचे मनोरथ तर पूर्णत्वास गेलेच असून मृत्यूलोकात माणसासोबत राहण्याचा तुमच्या समयाचीही सांगता झाली आहे. समयही संपलाच की आहे. आता तापस रूपाने काल हा तुमचे समक्ष आलेला असून जर तुम्हाला अजून काही काळ राज्याचा उपभोग घ्यायचा असल्यास तसे ठरवा. तुमचे कल्याण असो असे ब्रह्मदेवानी तुम्हास कळविले आहे. या उलट हे जितेंद्रिया, जर देवलोकी परत जाण्याचा तुमचा विचार असेल तर विष्णू कडून सर्व देव सनात होऊन निश्चित होऊ देत. कालाने सांगितलेले ते ब्रह्मदेवांचे वचन ऐकून त्यावेळी सर्वांच्या आत वास्तव्य करणाऱ्या त्या काळास, सर्वांचा अंत करणाऱ्या त्या काळास हसत हसत श्रीराम म्हणाले, मी तुझी सर्व वचने ऐकून घेतले. मला सुद्धा आता हेच अधिक इष्ट वाटत आहे. तुझे आगमन येथे झाले त्यामुळे मी तर संतोषच की पावलो आहे. कारण की तिन्ही लोकांचे कार्यास्तवच माझा अवतार असतो. तुझे कल्याण हो. आता परत येईन. माझे मनोरथ पूर्ण झाले आहेत. आता या बाबतीत मला आणखी विचार करण्याचे काहीच कारणही नाही. हे पुत्रा, प्रजापती ब्रह्मदेवाने म्हटले आहे त्याप्रमाणे माझे सेवक असणाऱ्या देवांच्या सर्व कार्यात सहाय्य करण्यात मी मायेच्या द्वारे उपस्थित राहणे हे योग्यच आहे. अशा प्रकारे ते श्रीराम व काल दोघे बोलत असताना राघवांचे दर्शन घेण्याच्या इच्छेने दुर्वास मुनी गडबडीने राजद्वारी आले. लक्ष्मणाजवळ येऊन दुर्वास मुनी म्हणाले, माझी रामांची त्वरित भेट करून दे. त्यांच्याकडे माझे एक अतिशय महत्वाचे काम आहे. ते ऐकल्यावर अग्निप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या मुनींना लक्ष्मण म्हणाला, श्रीरामांबरोबर आत्ताच तुमचे काय काम आहे? तुमचे काय अभिष्ट आहे? मी ते पूर्ण करतो. राजा श्रीराम दुसऱ्या एका कामात व्यग्र आहेत. त्यामुळे आपणास थोडा काळ वाट पाहावी लागेल. ते ऐकताच क्रोधाने संतप्त झालेले मुनी लक्ष्मणाला म्हणाले, अरे लक्ष्मणा, जर तू याच क्षणी माझी प्रभू रामचंद्रांची भेट घडवून आणली नाहीस तर संपूर्ण देशासह तुमचा वंश मी भस्म करून टाकीन, हे नक्की समजून घे. दुर्वास ऋषींचे ते भयंकर वाक्य ऐकल्यावर त्याच्या परिणामाचा लक्ष्मणाने विचार केला आणि मग एकामुळे सर्वांचा नाश होण्यापेक्षा आता माझ्या एकट्यानेच नाशास पावणे अधिक श्रेयस्कर आहे असा निश्चय करून लक्ष्मण श्रीरामांजवळ गेला आणि श्रीरामांना त्याने आत जाऊन सर्व वृत्तांत सांगितला. लक्ष्मणाचे वचन ऐकल्यावर श्रीरामांनी कालाला निरोप दिला आणि चढदिशी बाहेर येऊन श्रीरामांनी सुद्धा त्या अत्रिपुत्र दुर्वास मुनींची भेट घेतली. संतुष्ट मनाने अभिवादन करून श्रीरामांनी आदरपूर्वकच मुनींना प्रश्न केला की तुमचे कोणते कार्य करू? श्रीरामांचे वचन ऐकून दुर्वास मुनी श्रीरामांना म्हणाले, हजारो वर्षे केलेला माझ्या उपवासाची आज समाप्ती आहे. म्हणून हे रघुत्तमा, तुमच्याकडे जे काही तयार असेल ते भोजन करण्याची माझी इच्छा आहे. मुनींचे वचन ऐकल्यावर श्रीरामांना संतोष वाटला. तयार असलेले अन्न श्रीरामांनी मुनींना यथायोग्यपणे खाऊ घातले.
ते अमृततुल्य अन्न खाऊन संतुष्ट झालेले मुनी तेथून परत निघून गेले. मुनी गेल्यावर कालाशी झालेले भाषण श्रीरामांना आठवले. ते शोक व दुःख यामुळे खिन्न विमनस्क उदास आणि अतिशय व्याकुळ झाले. आता माझा लक्ष्मण तर मेल्यासारखाच आहे हे मनाने कळल्यावर रघुश्रेष्ठ श्रीराम लक्ष्मणाला काही बोलू शकले नाहीत. त्यानंतर सर्वांचे ईश्वर श्रीराम खाली मान घालून गप्प बसून राहिले. दुःखाने मौन चिंतित आणि स्नेहवंदनाची निंदा करणाऱ्या श्रीरामांना पाहून लक्ष्मण म्हणाला, हे रघुनंदना, माझ्यास्तव तुम्ही त्रास करून घेऊ नये. आपण माझा खुशाल वध करावा. हे प्रभो, मला पूर्वीच असे वाटले होते की काळाची गतीही अशीच आहे. तुमच्या प्रतिज्ञेचा भंग झाला तर मला निश्चितपणे नरकाची प्राप्ती होईल. हे प्रभो, जर तुमचे माझ्यावर प्रेम असेल, जर मी तुमचा अनुग्रहास पात्र असेल, तर आपण सर्व शंका त्यागून माझा वध करावा. मात्र हे प्रभो, आपण आपल्या धर्माचा त्याग करू नये. सर्ग 8 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.